विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ यांनी डिस्क्लोज केलं, तिची बदनामी केली, पण तिला न्याय दिला नाही। पण भाजपच्या एका बाईने मात्र पूजा चव्हाणच्या जीवावर आपल्या राजकीय करिअरची शिडी उभी केली। गलिच्छ लोक, गलिच्छ मानसिकता। आणि हे दादा हो, मगाशी मी व्हिडिओ मध्ये दाखवलं, अब्दुल सत्तार बोलतोय, खासदार असणाऱ्या बाईबद्दल बोलतोय, गुलाम पाटील बोलतो, माज किती आहे यांना। तुम्ही विचार करा की मंत्री असणारी माणसं बायकांबद्दल इतकी गलिच्छ आणि टपोरी आणि गुंडा आणि मवाल्यांसारखी भाषा वापरतात। राजकारणातल्या शीर्ष स्थानावर असणाऱ्या महिलांबद्दल जर इतकी गलिच्छ भाषा वापरत असतील तर गावखेड्यातल्या बांधावरच्या काम करणाऱ्या शेतकरी मायमावल्यांची काय अवस्था असेल, असंघटित कामगार क्षेत्रातल्या महिलांची काय अवस्था असेल, तृतीय आणि चतुर्थ सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची काय अवस्था असेल, आणि त्यांना कोण न्याय देणार जर या महिलांना न्याय मिळत नसेल। कारण यांच्याशी रिलेटेड असणारे लोकच भाजपचे आहेत। कुलदीप सेंगर हा भाजपचा आमदार, त्याच्यावर बलात्काराचे आरोप, पण बलात्काराच्या सन्मानार्थ मोर्चा कुणी काढला तर भाजपनेच काढला। आणि यावर बोलायचं नाही, तुम्ही ठरवायचे माया हो। मग आता बलात्कारांना मतं द्यायची का, महिलांचा असा अवमान करणाऱ्यांना मतं द्यायची का, अशा लोकांच्या पाठीशी राहायचं का? ही महाप्रबोधन यात्रा तुम्ही हे करा की ते करा हे सांगण्यासाठी नाही। ही महाप्रबोधन यात्रा फक्त आणि फक्त काय सत्य आणि काय असत्य एवढंच सांगण्यासाठी आहे। निर्णय काय घ्यायचा ते तुम्ही ठरवायचे। काय जर तुम्हाला तुमचं नुकसान करून घ्यायचं असेल तर तुम्ही बिनधास्त अजून त्यांच्या मागे जाऊ शकता। परंतु जर तुम्हाला वाटत असेल की पिढ्या वाचवायच्या, जर तुम्हाला वाटत असेल की देवेंद्रजींच्या कपटी राजकारणापासून महाराष्ट्र वाचवायचा आहे, जर खरंच तुम्हाला वाटत असेल की महापुरुषांचा अपमान करणाऱ्या लोकांना धडा शिकवायचा आहे, तर दादा हो, शाई तोंडावर फेकून उपयोग होणार नाही। तोंडावर शाई एकदाच फेकली जाईल आणि ती धुवून पण काढता येईल, पण शाई तोंडावर फेकण्यापेक्षा या लोकांना पराभूत करण्यासाठी ही शाई प्रत्येकाच्या बोटाला लागणे जास्त गरजेचे आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।